एक ब्रेकिंग न्यूज। दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कात आंदोलन सध्या सुरू झालंय। दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हे आंदोलन आता सुरू झालंय। आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे देखील या ठिकाणी एकत्र येणार आहेत। त्याआधी या ठिकाणी मोठ्या संख्येने विद्यार्थी जमलेत। अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडून। दिनेशजी, काय अधिकचे अपडेट्स या आंदोलनासंदर्भातले? संजय राऊत सुद्धा इथे दिसतायत। बघा, गेल्या रविवारपासून दादरमधलं छत्रपती शिवाजी पार्क मैदान हे जणू आंदोलनाचा केंद्रबिंदू बनलेला आहे। मुंबई आणि आसपासच्या परिसरातून जवळपास हजारोंच्या संख्येने विद्यार्थी रोज सायंकाळी इथे छत्रपती शिवाजी पार्क येथे जमा होत असतात। आज राष्ट्रगीत गायनाचा कार्यक्रम आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी आयोजित केलेला आहे। ही सध्या छत्रपती शिवाजी पार्क मधली एरियल म्हणजे टॉप अँगलची दृश्य आपण TV9 मराठीच्या दर्शकांना दाखवतो आहोत। स्वर्गीय मीनाताई ठाकरे ज्या शिवसैनिकांसाठी माँसाहेब आहेत, त्यांच्या स्मृतीस्थळाच्या शेजारीच आपण शिवसेनेचं व्यासपीठ बघतो आहोत आणि तिथे आदित्य ठाकरे, अमित ठाकरे हे उपस्थित राहणार आहेत आणि राष्ट्रगीताचं गायन केलं जाणार आहे। तिरंगा रॅलीचंही रविवारी आयोजन करण्यात आलं आहे। त्यापूर्वी आपण बघू शकतो राष्ट्रगीताच्या गायनाच्या कार्यक्रमासाठी हजारोंच्या संख्येनं मुंबईच्या कानाकोपऱ्यातून युवक युवतींची गर्दी इथे तिरंगा फडकवताना आपल्याला दिसते आहेत। राष्ट्र अभिमानाच्या घोषणा दिल्या जात आहेत आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची प्रकर्षाने मागणी केली जाते। ही सध्याची थेट दृश्य मुंबईतल्या युवक युवती म्हणजे मोठ्या संख्येनं अजूनही आसपासच्या परिसरातून या भागात युवक युवती जमा होत आहेत। हे महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत, अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी आहेत आणि या सगळ्यांना नीट पेपर लीक फुटी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हवा आहे। एकीकडे जंतर मंतरला गेल्या महिनाभरापासून आंदोलन सुरू आहे, तिथे CJPचे कार्यकर्ते ठाण मांडून आहेत आणि आपली मागणी प्रकर्षाने मांडत आहेत। एका बाजूला चर्चा ही सरकारशीही केली जाते आणि दुसऱ्या बाजूला आंदोलन मात्र अजूनही सुरू आहे। आंदोलनाची धग गेल्या रविवारपासून मुंबईतही आपल्याला बघायला मिळते आणि ती प्रामुख्यानं छत्रपती शिवाजी मैदानात आपल्याला पाहायला मिळते। जर्नलिस्ट संतोष आहे, हा जो युवकांचा प्रतिसाद आहे तो कोणत्या बाजूने हा जो युवकांचा लोंढा युवक युवतींचा येतो आहे ते आपण पुन्हा एकदा TV9 मराठी अगदी नक्कीच दिनेशजी या संदर्भातले अपडेट्स घेत राहणार आहोत। तुर्तास आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडे। विनायक, काय सांगाल? हजारोंच्या संख्येने खरं तर विद्यार्थी या ठिकाणी एकवटलेले आहेत, मोठी गर्दी या सगळ्या आंदोलकांची आणि एकूणच या ठिकाणी जे आंदोलन होतं त्यासाठी दिसते आहे। काय सध्याची परिस्थिती आहे? मोहिनी, बरोबर आहे। ज्या पद्धतीनं दिल्लीमध्ये जंतर मंतर या ठिकाणी जे आंदोलन सुरू आहे त्याच्या समर्थनार्थ या ठिकाणी दादरमध्ये गेल्या काही दिवसापासून या अशा पद्धतीनं ही आंदोलन होताना पाहायला मिळतात। आज या ठिकाणी राष्ट्रीय गीत जे आहे ते गायलं जाणार आहे, जनगण मन जे आहे ते गायलं जाणार आहे। त्या थोड्याच वेळात आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे या ठिकाणी उपस्थित राहतील आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये या संपूर्ण मोहिमेचं नेतृत्व जे आहे ते दोघेजण करतायत आणि त्यामुळे मोठ्या संख्येनं काँग्रेस जनता पार्टी यांना समर्थन करण्यासाठी सगळे तरुण जे आहेत ते दादरच्या शिवाजी पार्कचा हा समोर मुख्य चौक आहे, त्या चौकामध्ये जमलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यांची मागणी एकच आहे, नीट पेपर लीक प्रकरणी जे आहे ते धर्मेंद्र प्रधान जे शिक्षण मंत्री देशाचे आहेत, केंद्रीय शिक्षण मंत्री आहेत, त्यांचा राजीनामा जो आहे तो घेतलाच पाहिजे या भूमिकेवरती सगळेजण ठाम आहेत आणि त्यामुळे या ठिकाणी खऱ्या अर्थानं निषेध जो आहे तो मुंबईत व्यक्त होताना सगळ्या तरुणांकडून पाहायला मिळतोय। ज्या पद्धतीने आज बैठक झाली, या बैठकीमध्ये काही मागण्या मान्य झाल्या, परंतु राजीनाम्याची मागणी जी आहे ती केंद्र सरकारकडनं मागणी मान्य झाली नाहीये। उद्यापर्यंतची वेळ केंद्र सरकारने मागितलेली पाहायला मिळते आणि त्यामुळेच हे तरुण सगळे एकवटलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। थोड्याच वेळात या ठिकाणी राष्ट्रगीत जे आहे ते गायलं जाईल आणि कुठेतरी केंद्र सरकारला जाग आणण्याचा प्रयत्न या सगळ्या आंदोलनाच्या मोर्चाच्या माध्यमातून हे तरुण
तरुण करताना पाहायला मिळत आहेत. याला पाठिंबा जो आहे तो आदित्य ठाकरे त्याचप्रमाणे अमित ठाकरे हे दोघे सुद्धा देत आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये थोड्याच वेळात ठिकाणी राष्ट्रगीत सुरू होईल. परंतु आपण जर पाहू शकतो हा संपूर्ण चौक आहे. मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्या समोरचा हा संपूर्ण रस्ता आहे. सेना भवनापर्यंतचा हा रस्ता पूर्णपणे या तरुणाईनी भरलेला पाहायला मिळतोय. केंद्र सरकारच्या विरोधात रोष व्यक्त जे आहे ते करण्यासाठी अगदी नक्कीच विनायक या संदर्भातले अपडेट्स जाणून घेत राहणार आहोत. तो तास धन्यवाद दिलेले